हाय मैत्रिणींनो, माझ्या सुई धागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण 34 इंचाचा बिना योगपट्टीचा फोटो ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ब्लाऊजसाठी लागणारे सर्व मापे इथे दिलेले आहेत. पूर्ण उंची ही 13 इंच आहे. त्यामध्ये 1.5 इंच मिळवला, 14.5 इंच झाले. एक मार्क करून लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर 11 इंच आहे, त्याच्या निम्मे 5.5. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी. त्यानंतर पुढील गळा हा 6 इंच आहे, तो क्रॉस घ्यायचा. खाली पण 2.5 इंच घ्यायचा, एक बॉक्स बनवून घ्यायचा. त्यानंतर गळ्याचा गोल शेप द्यायचा आहे. पुढील गळा हा तुमच्या आवडीनुसार असणार आहे. मुंडा घेर आपला सरळ असतो, पण थोडा क्रॉस गेला तर मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण गळ्याच्या इकडून एक लाईन ओढणार आहोत. तर ही लाईन गळ्यावरती आलेली आहे, तर काही प्रॉब्लेम नाही, ती लाईन कुठं पण येऊ शकते. आपण शोल्डरसाठी फक्त ती लाईन ओढलेली आहे. वरती शोल्डर जेवढे तेवढंच खाली पण घ्यायचं आहे. आता आपण मुंडा आपला मोजूया. तर 5.5 बरोबर आलेला आहे. मुंडा आपला 5.5 आहे. त्यानंतर लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर छाती घेर हा आपला 34 इंच आहे. त्याचा चौथा भाग हा 8.5 इंच येतो. 8.5 इंचवर एक मार्क करायचा आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. हे माप मोजायचं आहे, किती 10. आणि कमरेला अर्धा इंच कमी करायचं, एक लाईन ओढून घ्यायचे मार्क देऊन. त्यानंतर गळा उतरू नये म्हणून अर्धा इंच क्रॉस मुंडेच्या साईडून गळ्याला एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही भाग एकत्र काढतो, त्याच्यामुळे दोन्ही मुंडे घ्यायचे आहेत. मागील भागासाठी 1.5 आणि पुढील भागासाठी 1 इंच. हे शेप व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. दोन्ही मुंडे शेप द्यायचे आहेत एकदम व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला फक्त मार्किंग करायचं आहे, कारण आपण ही लाईन खोडून टाकणार आहे योकची. फक्त 2.5 इंचावर मार्क करायचं आहे, कारण आपल्याला टक्सचे मार्किंग करायचे आहे. पेन्सिलने लाईन ओढायची आहे, आपल्याला नंतर ती खोडून टाकायची आहे. गळ्यापासून योकपर्यंत जे अंतर आहे त्याचा मध्य काढायचा आहे. हा पहिला टक्स असणार आहे. एक मार्क करायचा आहे, 2 इंच घ्यायचा आहे. साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आता आपला दुसरा टक्स काढायचा आहे. बंद बाजूपासून 3.5 इंचावर एक डॉट द्यायचा आहे. त्यानंतर खाली पण 3.5 इंचावर एक डॉट द्यायचा आहे. आणि जो योकपट्टीच्या कमरेच्या साईडून 1.5 इंच वरती घ्यायचा आहे. आता आपल्याला 1.5 इंच हा दुसरा टक्स आहे. आता हे तिन्ही टक्स आपल्याला जॉईन करतात. आता ही लाईन खोडून टाकायची, कारण आपल्या 2 टक्ससाठीच मार्किंग करायचं होतं, कारण हा बिना योगपट्टीचा फोटो ब्लाऊज आहे. आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे. एकदम व्यवस्थित. त्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन. एकदम व्यवस्थित. त्यानंतर आपण दुसऱ्या टक्सपासून क्रॉस घेणार आहोत. त्याच पॉईंटपासून वरती सरळ घेणार आहोत. आणि तिसरा टक्स आपण जॉईन करणार आहोत. 1.5 इंच शिलाई मार्जिन.
त्यानंतर हा मुंड्याला जॉईन करणार आहोत. टक्सचं मार्किंग एकदम व्यवस्थित करायचं आहे. आता आपण कटिंग करणार आहोत. जे मार्किंग केले त्याच्यावरती एकदम व्यवस्थित. कटिंग करताना घाई करायची नाही, एकदम व्यवस्थित करायचे आहे. आता आपण दोन्ही भाग वेगळे काढायचे आहेत. त्यानंतर पुढील गळा, त्यानंतर पुढील मुंडा, आता आपल्याला मागील भागाला अर्धा इंच कमी करायचं आहे. त्यासाठी एक अर्धा इंचावर मार्क केला, एक लाईन ओढून घेतली. आपल्याला नंतर कट करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला किती पट्टी आहे बघायचे मागील गळ्याची. तर 4 आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिन. गळा रुंदी आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी 3 घेतले कारण मी गोल गळा घेणार आहे त्यासाठी. वरती 2.5 इंचच घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपण टक्सचे मार्किंग करणार आहोत. बंद बाजूपासून आपण 4.5 इंचावर मार्क करणार आहोत. जेवढी गळा रुंदी तेवढे आपले टक्स उंची असणार आहे. तर 4.5 घेणार आहोत. 4.5 एक मार्क करायचा आहे. त्यानंतर लाईन ओढायची आहे. टक्सचे मार्किंग करायचे आहे. शिलाई मार्जिन अर्धा इंच. ते पण व्यवस्थित टक्स जॉईन करायचे आहेत. यानंतर आपण मागील गळ्याचा गोल आकार देणार आहोत. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच खाली कमी करायचं आहे, कट करून टाकायचं आहे. आता मागील गळा कट करायचा आहे. यानंतर बाहीचं कटिंग पाहूया. छाती घेर हा 34 इंच आहे. त्याच्यामुळे चौथा भाग हा 8.5 इंच येतो. त्याच्यावर एक मार्क करायचा आहे. बाहीची लांबी आपली 5 आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 6 वर मार्क करायचा आहे. त्यानंतर अंदाजे लाईन ओढायची आहे. या लाईनीवरती छाती घेराचा चौथा भाग घ्यायचा आहे, 8.5 इंच. एक मार्क करायचा आहे. लाईन ओढून घ्यायची आहे. बाहीची रुंदी ही 5.5 इंच आहे. 5.5 इंचावर मार्क करायचा आहे. शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. वरून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर बंद बाजूपासून 1 इंच सरळ घ्यायचं आहे. सरळ लाईन जोडायची आहे. ही क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ज्या दंड घ्यायचं मार्किंग केलंय त्या लाईन जोडून घ्यायच्या आहेत. आता या क्रॉस लाईनीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. टेप दुमडून घ्यायचा आहे, मध्य व्यवस्थित येतो. त्याच मध्यवरती अर्धा इंच वरती मार्क करायचा आहे. मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पुढील मुंडा आपण हा कपड्यावर कट करणार आहोत. आता आपण कटिंग करूया.
पुढील मुंडा हा कपड्यावर कट केला तर उजवी आणि डावी समजण्यात अगदी सोपे जाते. आता आपण पॅटर्नना नावे देऊया. एक पुढील भाग, 2 मागील भाग. प्रत्येक पॅटर्नला अशी नावे दिली तर आपल्याला स्टिचिंग करताना सोपे जाते. 3 बाही. मैत्रिणींनो, कशी वाटली माहिती? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.